चटपटीत मटार आलू चाट तयार झालेला आहे. करायला अगदी 10 मिनिटात तयार होतो. आपल्याला मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा मटार आलू चाट बनवून खाऊ शकता. अगदी 10 मिनिटात तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मटार आलू चाट. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी मटार घेतलेलं आहे. वजनानं साधारण हे 200 ग्रॅम मटार आहे. कपानं सुद्धा 1 कप मटार आहे. इथं मी मीडियम साईजचे 2 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. त्याला थंड करून सोलून त्याचे असे थोडेसे जाड जाड तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर लागणारे आपल्याला बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे. 1 मीडियम साईजचा कांदा, 1 मीडियम साईजचा टोमॅटो, चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला. इथं अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद. इथं 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे. अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा लिंबाचा रस. इथं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी. तर आता आपण चाट बनवायला घेऊया. मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचे आता जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता. व्यवस्थित आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर घालायची आपल्याला यामध्ये हिरवी मिरची. हिरवी मिरची सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. हिरवी मिरची सुद्धा आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला आता हिंग, हळद, त्यानंतर बारीक करून घेतलेली अद्रक घालायची आपल्याला, खिसून घेतलेली. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचे आपल्याला मटार. मटार आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर हे मटार फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण न ठेवताच आपल्याला मटार फ्राय करायचे आहेत, म्हणजे याचा कलरसुद्धा असा हिरवाच राहतो झाकण नाही झाकल्यावर. व्यवस्थित फ्राय करायचे आहेत आपल्याला. 2 ते 3 मिनिट मी हे मटार फ्राय करून घेतलेले आहेत. थोडेसे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे यामध्ये. तर बटाटासुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट मटारमध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 1 ते 1.5 मिनिट ह्या बटाट्याला मटारबरोबर फ्राय करून घेणार आहोत. साधारण 2 मिनिट मी हे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत खालच्या मटारमध्ये. तर आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला काही सुके मसाले, धना पावडर, त्यानंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले घातल्यावर सुद्धा. 1 मिनिटभर मी मसाले घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे सगळ्यात शेवटी लिंबाचा रस. आपल्याला सगळ्यात शेवटीच लिंबाचा रस घालायचा आहे. सध्या मटारचं सीजन आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आलू मटर चाट बनवून बघा. खूप खायला टेस्टी लागतं.
आपल्याला काहीतरी चटपटीत खावं वाटतं तर अशा प्रकारे तुम्ही मटार आलू चाट बनवून खाऊ शकता. खूप छान लागतं आहे, करायलासुद्धा खूप सोपं आहे. तर आता आपलं मटार आलू चाट तयार झालेलं आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. एका डिशमध्ये मी आलू मटर चाट काढून घेतलेला आहे. तर यामध्ये घालायचा आपल्याला थोडासा कांदा. मी एक मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे. कांदा घालायचा आहे. आता यावरून थोडंसं आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे यावर. त्यानंतर थोडीशी बारीक शेव घालायची आहे यावर आपल्याला. मस्त आपला मटार आलू चाट तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. गरमागरम आपला मटार आलू चाट तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.